गायत्री किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहेत वांग्याची भाजी। तर वांग्याची भाजी कशी बनवायची तर ती आपण कुकरला बनवलेली आहे। खूप पटकनी होते, झटकीपटमध्ये होते। आता आपण इथे एक छोटा कांदा कापून घेतला आहे आणि बारीक कोथिंबीर कापून टाकली आहे आणि आपल्याकडे शेंगदाण्याची चटणी असते ना, ती 3 चमचे टाकलेली आहे मी। आता आपण कोणते कोणते मसाले टाकणार आहोत हे पण बघा। शेंगदाण्याची चटणी असते ना, ती घ्यायची। आता आपण इथे 1 चमचा लाल चटणी घेतली आहे, थोडी हळद घेतली आहे, धने पावडर घेतले आहेत आणि काळा मसाला घेतला आहे 1 चम्मच आणि चव अनुसार मीठ घेणार आहोत। फक्त 3 मिनिटांमध्ये भाजी होते भरलेले वांगे। तर बघा, मी आता गॅस लावून कुकर ठेवलेला आहे। आता आपण भाजीसाठी तेल टाकून घेणार आहोत। तेल खूप थोडंच टाकायचं आहे, जास्ती घ्यायचं नाही। आता आपण इथे मसाला तयार करून घेतला होता, तुम्हाला मगाशी दाखवला तो। आता आपण वांगे कापून साईडला पाण्याने धुवून ठेवलेले आहेत। तर आधी मधून पाहायचं किडके वगैरे आहेत की नाही। मग आता आपण हा मसाला तयार केलेला वांग्यामध्ये भरून घेणार आहोत। छान व्यवस्थित भरून घ्यायचा। मी एकदा ही भाजी करून बघा, खूप छान लागते, झटकीपट पटकनी होते। मी फक्त एका जणासाठीच भाजी करत आहे। सकाळी सकाळी कशी खूप गडबड असते डब्यासाठी, म्हणून मी पटकनी वांगे घेतले, मस्त वांगे कापून घेतले, मसाला तयार केला। आता आपलं तिकडे बाजूला तेल छान गरम झालेलं आहे आणि आपल्याकडे वांगे भरून पण झालेले आहेत। आता आपण तेल छान व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडी मोहरी टाकायची आपल्याला। मोहरी छान तळतळली की मग जिरं टाकायचं आणि थोडा कढीपत्ता पण टाकायचा। आता आपण याच्यामध्ये वांगे भरलेले सोडून देणार आहोत आणि छानपैकी त्यांना मस्त फ्राय करायचे आपल्याला या तेलामध्ये। 2-3 मिनिटासाठी असे मस्त फ्राय करून घ्यायचे। जसे जसे आपले वांगे छानपैकी अशी शिजायला आले की मग आपण त्याच्यामध्ये जो उरलेला मसाला आहे तो पण टाकून घेणार आहोत। तुम्ही एकदा नक्की करून बघा, इतके छान लागते ही भाजी आणि ही डब्याला काय प्रवासाला पण घेऊन जाता येते। ही आपण कुठे प्रवासाला जात असेल की पटकनी होणारी भाजी आहे। बघा, तो उरलेला मसाला पण मीने त्याच्यात टाकून घेतलेला आहे आणि अजून परत आपण 2-3 मिनिटासाठी असा छान फ्राय करून घेणार आहोत। आणि फ्राय झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकणार आहोत। थोडी आता कोथिंबीर टाकून घेतली आपण। आता बघा, मसाला छान फ्राय होऊन गेलेला आहे आपला। आता आपण त्याच्यामध्ये थोडंच पाणी टाकायचं, जास्ती पाणी टाकायचं नाही आणि कुकरच्या फक्त आपल्याला 2च शिट्ट्या घ्यायच्या आहे। त्याच्याने मस्त वांगे असे छान वाफले जातात 2 शिट्ट्यांमध्ये। आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि 2 शिट्ट्या झाल्या की मग मी तुम्हाला आपली भाजी कशी झाली आहे ते पण दाखवणार आहे। तर तुम्ही सुद्धा करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की भाजी कशी झाली आहे ती, आणि तुम्ही सुद्धा करा। झटकीपट होणारी भाजी आहे, कमी वेळामध्ये होते आणि खायला तर खूप छान लागते। ही भाजी तुम्ही परत परत करणार एवढी गॅरंटी देऊन सांगते मी तुम्हाला। तर बघा किती छान कलर आला आहे भाजीला आणि किती छान दिसते। बघा, वांगे किती छान शिजलेले आहेत। तर तुम्ही नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला मग भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। ही चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत पण खाऊ शकतात, खूप छान लागते। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि मला प्लीज सपोर्ट करा। चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।